राज्य सरकारने कृषी पंपांसाठी सौर ऊर्जाच्या संदर्भामध्ये एक सवलत जाहीर केलेली आहे। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर केली आहे। सदर योजना फक्त 7.5 अश्वशक्ती पंप वापरणाऱ्यांसाठी आहे। बहुतांश बागायतदार शेतकरी ट्यूबवेलमधून 200, 300, 500 फुटावरून पाण्याचा उपसा करतात। यासाठी 12.5 ते 15 अश्वशक्तीचा पंप वापरतात। या योजनेच्या अश्वशक्तीची मर्यादा वाढवण्यात यावी, कारण सौर पंप हा जो आहे तो 200-300 फुटाच्या वर पाणी उचलू शकत नाही आणि उचलला जो येतो त्याच्यामध्ये कमी दाबाचा पाणी असतो। त्यामुळे सूक्ष्म सिंचन योजना किंवा अन्य स्प्रिंकलर वगैरे यांचा त्याच्याकडे उपयोग होत नाही। तरी या ठिकाणी अशा स्वरूपाचा जो वाढ करण्यात यावी। राज्य सरकारने राज्यभरामध्ये एजी पंप, ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी पंप यांना कनेक्शन देण्याचं बंद केलेलं आहे। सोलरची योजना आपण घेतली आणि सोलरची योजना घेतल्यामुळे सोलरला प्राधान्य द्यावं। फक्त आता यापुढे सोलरलाच फक्त कनेक्शन मिळेल। आता या ठिकाणी दैनंदिन जे आपले वीज कनेक्शन एजी पंपाचे दिले जात होते ते दिले जाणार नाही असा निर्णय सरकारने घेतला। हा निर्णय घेतल्यामुळे आता काय झालंय की एजी पंपाच्या संदर्भामध्ये एक तर कृषी पंपाला कनेक्शन मिळत नाही, दुसरं त्या शेतामध्ये जर कनेक्शन बदलून घ्यायचं असेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं त्याला परवानगी नाही। जे पूर्वी पीडी कनेक्शन होते त्या पीडी कनेक्शन पुनरुज्जीवित करण्याच्या संदर्भामध्ये त्यालाही सरकारने आता परवानगी नाकारलेली आहे। मग शेतकऱ्याला या ठिकाणी फक्त सोलरवर देण्याच्या संदर्भात परवानगी घेत असताना याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की सोलर पंपावरून आता 1000 फुटापर्यंत 1200 पर्यंत ट्यूबवेलमधून पाणी उचललं जातं किंवा धरणामधून पाणी आणलं जातं, कॅनलमधून पाणी उचललं जातं आणि अशा ठिकाणी सोलर बसवणं फार अवघड जातं किंवा सोलर पंपाच्या माध्यमातून पाणी उचलणं फार कठीण जातं। म्हणून राज्य सरकारने या ठिकाणी आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा। सोलरवर गेलंच पाहिजे, म्हणजे सोलरवर पाणी तरी उचलता आलं पाहिजे। सोलर सूक्ष्म सिंचन योजना चालू राहिल्या पाहिजे। सोलरवर ज्या ठिकाणी स्प्रिंकलर वगैरे सारखं ज्या आहेत त्या करता आल्या पाहिजे, त्या करता येत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणावर हानी या ठिकाणी व्हायला लागली। शेतकरी अडचणीमध्ये आहे। त्या ठिकाणी एजी पंपांचे कनेक्शन पूर्ववत सुरू करावे। ज्याला सोलर लागत असेल त्याने सोलरचंच घ्यावं, ज्याला एजी पंपाचं कनेक्शन पाहिजे असेल त्याला एजी पंपाचं द्यावं, ज्याला त्या ठिकाणी ट्रान्सफर करायची परवानगी लागत असेल त्याला ते ट्रान्सफर करण्याची परवानगी द्यावी। एकच शब्द राहिला।